नमस्कार मित्रांनो, या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव, वनस्पती असो, प्राणी असो किंवा मानव, सर्वांच्या जीवनामागे एकच शक्ती कार्यरत असते, ऊर्जा. पण ही ऊर्जा येते कुठून आणि ती एका सजीवाकडून दुसऱ्याकडे कशी जाते? आज आपण समजून घेणार आहोत परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. परिसंस्था म्हणजे सजीव आणि निर्जीव घटक यांच्यातील परस्पर संबंधांची प्रणाली. यामध्ये दोन मुख्य घटक असतात, एक जैविक घटक बायोटिक कंपोनंट्स आणि दोन अजैविक घटक अबायोटिक कंपोनंट्स. ऊर्जा प्रवाह समजण्यासाठी आपल्याला सजीवांचे तीन गट समजणे आवश्यक आहे. एक उत्पादक प्रोड्युसर्स, दोन उपभोक्ता कन्झ्युमर्स आणि तीन अपघटक डिकंपोजर्स. आपला पहिला मुद्दा आहे उत्पादक. वनस्पतींना उत्पादक म्हणतात कारण त्या स्वतःचे अन्न तयार करतात. त्या सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वापरून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न तयार करतात. म्हणूनच परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाचा मुख्य स्रोत सूर्य आहे. आपला दुसरा मुद्दा आहे उपभोक्ता, ज्याला आपण कन्झ्युमर्स असे म्हणतो. जे सजीव स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत त्यांना उपभोक्ता म्हणतात. उपभोक्त्यांचे एकूण 3 प्रकार आहेत, जसे शाकाहारी, मांसाहारी आणि सर्वभक्षी. ऊर्जा उत्पादकांकडून उपभोक्त्याकडे जाते. आता आपण अन्न साखळी कशाला म्हणतात ते पाहूया. एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे ऊर्जा जाण्याच्या क्रमाला अन्न साखळी असे म्हणतात. उदाहरण, गवत ते हरिण, हरिण ते सिंह. ही प्रक्रिया म्हणजेच ऊर्जा प्रवाह. आता आपण अन्न जाळे या मुद्द्याकडे वळूया. परिसंस्थेमध्ये अनेक अन्न साखळ्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. या गुंतागुंतीच्या जाळ्याला अन्न जाळे म्हणतात. ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय ते आता पाहूया. ऊर्जा एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जाताना कमी होत जाते. ही कल्पना दर्शवण्यासाठी आपण ऊर्जेचा मनोरा वापरतो. तळाशी उत्पादक असतो, त्याच्यावर प्राथमिक उपभोक्ता असतो, तर सर्वात वर द्वितीय व तृतीय उपभोक्ता असतो. 10% नियम कशाला म्हणतात ते आता पाहूया. प्रत्येक स्तरावर फक्त 10%च ऊर्जा पुढील स्तराकडे जाते. उर्वरित ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात नष्ट होते. यालाच 10% नियम असे म्हणतात. ऊर्जा प्रवाहाची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया. ऊर्जा प्रवाहाची वैशिष्ट्ये: 1. ऊर्जा नेहमी एकाच दिशेने जाते. 2. ऊर्जेचा पुनर्वापर होत नाही. 3. ऊर्जा सूर्यापासून सुरू होते. 4. प्रत्येक स्तरावर ऊर्जा कमी होत जाते. ही आहेत ऊर्जा प्रवाहाची वैशिष्ट्ये. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह समजणे म्हणजे निसर्गातील संतुलन समजणे, कारण प्रत्येक सजीव या ऊर्जा प्रवाहाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.